हॅलो स्टुडंट, आजचा व्हिडिओ अतिशय भन्नाट, अतिशय शानदार आणि माहितीने परिपूर्ण असा असणार आहे। आज आणि आता इंग्रजीमध्ये निरक्षर असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मी करणार आहे साक्षर। सो तुम्हाला इंग्रजी बिलकुल येत नसेल, अगदी बिलकुल नाही, फक्त एबीसीडी तुम्ही ऐकून असाल तरी सुद्धा तुम्हाला चांगल्यापैकी इंग्रजी आजपासून जमणार आहे। सो त्यासाठी आपण काय करणार आहोत, तुम्हाला इंग्रजीची एबीसीडी येते ना। सो ए बी सी डी ई एफ जी, पण खरंच तुम्हाला इंग्रजीची एबीसीडी येते? खरंच त्याच्या मागचे सगळे सत्य तुम्हाला माहिती आहेत? कोणत्या प्रकारे इंग्रजी शिकायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे? बरं असो, तुम्हाला इंग्रजीची बाराखडी माहिती आहे? इंग्रजीची बाराखडी नेमकी कोणती आहे? मग अ आ इ ई उ ऊ ए आय ही आहे का इंग्रजीची बाराखडी? का मग ए ई आय ओ यू ही आहे इंग्रजीची बाराखडी? नेमकं सत्य काय आहे? इंग्रजीची बाराखडी कोणती आहे? या बाराखडीच्या सहाय्याने आपण इंग्रजीचं फक्त वाचनच नाही तर इंग्रजीमधलं कोणतंही स्पेलिंग जरी लिहायचं असेल आपल्याला तर ते आपण लिहू शकतो। म्हणजेच आपण इंग्रजीमध्ये वाचू पण शकतो आणि इंग्रजीत लिहू पण शकतो। परंतु त्यासाठी आपल्याला इंग्रजीची एबीसीडी, इंग्रजीची बाराखडी या गोष्टी चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे। प्रॉपर वे कोणत्या पद्धतीने आपण त्या शिकल्या पाहिजे ते आपल्याला माहिती पाहिजे। चला तर मग आज आपण शिकूया नेमकं एबीसीडीचं काय खरं रूप आहे आणि त्याचबरोबर नेमकी इंग्रजीची बाराखडी कोणती आहे हे शिकलात की नक्कीच तुम्ही इंग्रजी निरक्षरातून तुम्ही इंग्रजीमध्ये साक्षर बनणार आहात। चला तर मग सुरुवात करूया। सो स्टुडंट, तुम्हाला इथे एबीसीडी दिसत असेल झेड पर्यंत, ही आहे आपली इंग्रजी मधली एबीसीडी। त्याच्यानंतर इकडच्या बाजूला तुम्हाला मी अ आ इ ई हे लेटर्स पण लिहिलेले दिसत आहेत। आपण पाहणार आहोत सर्वात प्रथम की इंग्रजीची बाराखडी नेमकी कोणती आहे। ही काही त्यातली आपल्याला इंग्रजी मधली बाराखडी म्हणजे काय तर पहा, मराठीमध्ये जेव्हा आपण लिहित असतो तर त्यावेळेस लिहिताना आपण काय करतो, स्वरांची आणि व्यंजनांची मदत घेतो है ना। मराठीमधले हे जे आहेत अ आ इ ई अम आहा पर्यंत ही मराठीमधली बाराखडी आहे। याला आपण म्हणतो मराठीमधील स्वर, बरोबर। मराठीमधले स्वर कोणते तर अ आ इ ई हे मराठीमधले स्वर आहेत आहा पर्यंत। तसेच मराठीमधले व्यंजन तुम्हाला माहिती आहेत, क ख ग घ न हे सगळे जे आहेत ज्ञ पर्यंतचे। सो हे सगळे व्यंजन आहेत, हे पण तुम्हाला माहिती आहे। आपण ज्यावेळेस एखादा मराठीमधला शब्द हा वाचत असतो तर त्यावेळेस आपण तो कसा वाचतो तर कुठलं तरी एखादं व्यंजन आणि त्याच्यामध्ये आपण स्वर जोडतो आणि आपण त्यापासून एखादा शब्द वाचतो, हो की नाही। जसं की सपोज आपण लिहिलेला आहे कपिला, पहिले लिहिले सपोज आपण क क प, क हे एक व्यंजन आहे, प हे एक व्यंजन आहे। याच्यामध्ये अ मिसळलेला आहे, क प क प अ असतो याच्यात। म्हणजे अ मिसळल्यानंतर म्हणजे स्वर मिसळल्याच्या नंतर पुन्हा प मध्ये अगदी छोट्या प्रमाणामध्ये स्वराचा आवाज येतो आपल्याला। सो दोन्ही मधून आपण कप शब्द वाचत असतो। किंवा सपोज कपिला शब्द आहे, कपिला गाईचं नाव, सो कपिला शब्द आहे। मग कपिला वाचताना आपण काय केलं, क प ला ई पी पी म्हणजे याच्यामध्ये ई आला, ओके। दीर्घ ई हा पण एक स्वर आहे, बघा इथं दीर्घ ई हा एक स्वर आहे। म्हणजे कपिला शब्द कसा तयार झाला तर क हे एक व्यंजन आहे, ल हे एक व्यंजन आहे, प हे एक व्यंजन आहे। त्याच्यामध्ये ई हा स्वर मिसळलेला आहे, प मध्ये ई हा स्वर मिसळला, ल मध्ये आ हा स्वर मिसळला, हा स्वर आ, म्हणून कपिला अशा प्रकारे शब्द तयार झाला, ओके। आपण इथे ते फोड करून बघूया, हा शब्द कशा पद्धतीने तयार होईल। क अधिक अ, क शब्द कसा तयार होत असतो दिसत नाही आपल्याला, परंतु त्यामध्ये लपलेला अ असतो, हा क, ओके। त्याच्यानंतर इथे शब्द तयार होईल क अधिक प अधिक ई दीर्घ ई अधिक हा ल
मध्ये पहा अ हा स्वर आलेला आहे, ई हा स्वर आलेला आहे, आ हा स्वर आलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल मराठी भाषा सुद्धा स्वर आणि व्यंजन यांच्यापासून तयार होते. मग आता आपल्याला जेव्हा इंग्रजीमध्ये लिहायचं काम पडतं किंवा इंग्रजीमध्ये वाचायचं काम पडतं तर त्यावेळेस आपल्याला कशाची मदत होते? सो पहा, हे आहेत अ आ इ ई पासून आहा पर्यंतचे स्वर आणि ही आहे एबीसीडी. आता सर्वात पहिले लक्षात घ्यायचं आहे की आपण एबीसीडी चुकीच्या पद्धतीने शिकतो. सी हियर, नीट लक्षात घ्या की इंग्रजीची एबीसीडी जी आहे ती आपण कशी शिकतो. आपल्याला कसं शिकवलं? ए बी सी डी किंवा ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट या पद्धतीनं झेड पर्यंत. पण जेव्हा तुम्हाला वाचन करायचं असतं, जेव्हा तुम्हाला लिहायचं असतं तर त्यावेळेस आपण नेमकं कशाची मदत घेतो? तर आपण त्यावेळेस या शब्दांची मदत घेतो. फॉर एक्झाम्पल, सपोज शब्द मला वाचायचा आहे बी ए टी टी एल ई, बॅटल. बॅटल, पण मी ह्याला असं वाचते का? बी ए टी टी एल ई. वाचा, बी ए टी टी एल ई. झालं माझं वाचन? नाही, याला आपण वाचन झालं म्हणत नाही, तर याला फक्त अल्फाबेट वाचणं म्हणाल तुम्ही. हे वर्णाक्षर आहेत इंग्रजीतले, हे वर्णाक्षर वाचले असं म्हणाल तुम्ही, पण हा शब्द नाही वाचन झाला तर याला आपण काय म्हणतो मग? बॅटल. कसं वाचलं आपण? ह्या बी साठी आपण हा ब घेतला, ह्या दोन टी साठी आपण हा ट घेतला आणि ह्या एल साठी आपण ल घेतला. म्हणजे आपण इथं ह्या बी लेटर साठी हा ब घेतला, त्याचबरोबर एल लेटर साठी आपण हा ल घेतला. म्हणजे वाचन करत असताना आपल्याला ह्या गोष्टी उपयोगाला येतात. जे मी लाल अक्षरामध्ये लिहिलेलं दिसतंय हे आहे उच्चार. आपल्याला ते शिकायचं असतं. म्हणून मी म्हटलं की एबीसीडीचं खरं स्वरूप, बाराखडीचं खरं स्वरूप आपल्याला कळायला पाहिजे. तर हे खरं स्वरूप आहे, त्यासाठी हे शब्द लक्षात घ्या. मग ए चे उच्चार वेगवेगळ्या प्रकारे होतात. जसं की ए होतो किंवा ऍ होतो किंवा आ होतो किंवा अ होतो. सो हे वेगवेगळे उच्चार आहेत. बी चा उच्चार मात्र ब होतो. सी चे दोन उच्चार होतात, कधी कधी क, कधी कधी स. जसं की तुम्हाला माहिती आहे साधा आणि सोपा नेहमीचा शब्द तुमचा कार, CAR. याच्यामध्ये आपण क उच्चार केला कार, सी चा उच्चार केला क. पण जर समजा मी हा शब्द लिहिला सायकल, CYCLE, सायकल, सिटी, CITY, सिटी. आता इथे आपण स उच्चार करतो आहोत का? कारण काय? तर सायकल सी च्या पुढे जर ई, आय किंवा वाय लेटर असतील तर त्यावेळेस आपल्याला सी चा उच्चार हा स करावा लागतो, क नाही. इथे बघा, ह्या सी च्या नंतर वाय, आय किंवा ई लेटर दिसते का? नाही. म्हणून आपण इथं क उच्चार केला आणि इथं स उच्चार केला. दिस इज द डिफरन्स. हा डिफरन्स आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला हे कळायला पाहिजे की सी लेटरचा क आणि स असे दोन्ही उच्चार होतात. तसंच डी चा आहे. डोर शब्द असेल, डोर, डोरची सुरुवात डी ने झालेली आहे, म्हणजे आपण डी चा उच्चार ड असा करतो डोर शब्दामध्ये. DOOR किंवा डॉग, डॉग मध्ये डी येतो, डी चा उच्चार ड. फॉर एक्झाम्पल दिल्ली, दिल्ली शब्द आहे, दिल्ली मध्ये आपण द म्हणजे दिल्ली, दिल्लीला आपण दिल्ली म्हणतो म्हणताना, परंतु स्पेलिंग तेच आहे पण तरी काय राहतं, तो शब्द दिल्ली राहतो, म्हणजे द पासून उच्चार आहे. राईट. सो या पद्धतीनं तुमचे शब्दांचे उच्चार हे वेगवेगळे असतात. त्याचबरोबर बघा, आपण इथे स्वर नंतर बघूया. तशा प्रकारे इथं जी लेटर आहे, ग, जीचा उच्चार ग होतो. फॉर एक्झाम्पल गन, गो, गोट, याच्यामध्ये जीचा उच्चार ग होतो. पण जीचा उच्चार ज सुद्धा होतो. मग जीचे उच्चार ज कुठे कुठे होतात? सो पुन्हा इथं तोच नियम. जीच्या पुढे ई आलेला आहे, जीच्या पुढे आय आलेला आहे, जीच्या पुढे वाय आलेला आहे, तर त्यावेळेस जीचा उच्चार करायचा आहे ज. राईट. सो हा नियम लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल की ज. फॉर एक्झाम्पल जेल, ओके, जम, GERM, ई, जीच्या नंतर ई आलेलं आहे.
ओके, जिम, GYM, जिम. तर इथं ग चा उच्चार, जी चा उच्चार ग नसून ज आहे. राईट. तसंच नंतर पहा बाकी सगळे उच्चार तुम्हाला समजतील. हा जे जो आहे जे चा उच्चार ज आहे. उच्चारामध्ये साम्य आहे. इंग्रजी अल्फाबेट आणि त्यांचा उच्चार, त्या उच्चारांमध्ये साम्य असतं. जसं की बघा जे, ज, जे याचा उच्चार याला आपण जे वाचतो, जे. मग जे आणि ज जवळ जवळ आहे, उच्चार सारखा आहे. याला वाचतो के, के क, के क. एल, एल मध्ये ल येतो म्हणून याचा उच्चार ल सहज लक्षात राहतो. एम मध्ये म येतो, एन मध्ये न येतो. म्हणजे त्यांच्या आपण उच्चारतो त्यामध्येच त्यांचे उच्चार लपलेले आहेत. त्यावरून हे उच्चार सहज लक्षात बसतात. क्यू आता पहा, क्यू हा एक अवघड शब्द आहे ज्याचा उच्चार क्व असा होतो, क्व. राईट. त्यानंतर एस, एस चे उच्चार 3 प्रकारे होतात. स पण उच्चार होतो, श पण उच्चार होतो आणि ज पण उच्चार होतो. राईट. जसं की स सोबत जर समजा सेट शब्द असेल, सन शब्द असेल तर स उच्चार होतो, SON, SUN, सन, स उच्चार होतो. परंतु श केव्हा होतो, याच्यासोबत एच आला की त्याचा उच्चार श होतो. किंवा SION शब्द जेव्हा लावलेला असतो तेव्हा पण त्यामध्ये शन असा उच्चार होतो. तशाच प्रकारे ज केव्हा होतो, फॉर एक्झाम्पल हॅज, हॅज, हिज, HIS, HAS. याच्यामध्ये हॅज शेवटी यस येतो है ना, शेवटी यस येतो, HAS. पण आपण याचा उच्चार करतो हॅज, ज. हा स चा उच्चार केला आपण ज, हॅज. नेहमी वापरतो हॅज शब्द. मग इथे उच्चार होतो ज. सो या पद्धतीने एक्स चा उच्चार होतो, एक्स रे मध्ये एक्स उच्चार होतो. आणि मिक्स, मिक्स मध्ये क्स, क्स, कस, मिक्स, मिक्स, फिक्स. ओके. सो या पद्धतीने एक्स किंवा क्स असे 2 उच्चार होतात. उच्चारावर सगळं काही अवलंबून आहे. सगळं इंग्रजी जे आहे ते उच्चारावरच अवलंबून आहे. उच्चार करत असताना तुम्ही ज्या पद्धतीने उच्चार करताय त्याच पद्धतीने स्पेलिंग सुद्धा आपण लिहित असतो. त्यामुळे उच्चार महत्त्वाचे आहेत. ABCD चं खरं स्वरूप हे आहे की तुम्ही ह्याला ABCD याला जास्त घोकण्यापेक्षा ए लेटरला त्या मुलांना शिकवा की ए चे उच्चार ए होतात, ॲ होतो, आ होतो, अ होतो असं शिकवा. तशाच प्रकारे बी जिथे जिथे दिसेल तुम्हाला तिथे तिथे तुम्हाला ब उच्चार करायचा आहे. हे मुलांना शिकवायला पाहिजे. हे आहे त्याचं खरं स्वरूप. ओके. आता त्याच्यामध्ये बघा, आता हे आहे टोटल 26 अल्फाबेट. 26 पैकी मी तुम्हाला इथे गोल अक्षर लिहिलेले दिसत आहेत. तर हे जे गोल अक्षर लिहिलेले आहेत हे आहेत वॉवल. याला मराठीमध्ये आपण म्हणतो स्वर. AEIOU. स्वरांचे इथे मी 2-2, 3-3 उच्चार लिहिलेले आहेत. कारण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, 12 खडी इंग्रजीची 12 खडी आपण अभ्यासतो आहोत. ही पण इंग्रजीची 12 खडी आहे, ही पण इंग्रजीची 12 खडी आहे. कशी ते मी एक्सप्लेन करतेय तुम्हाला. सो बिलकुल व्हिडिओ स्किप करू नका. आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आणि बेसिक पासून सांगते आहे मी. एकदा का हे बेसिक समजलं की तुम्ही इंग्रजीत वाचू शकणार आहात, तुम्ही इंग्रजीमध्ये कोणतंही स्पेलिंग लिहू शकणार आहात. इव्हन इंग्लिशचे वाक्य लिहिताना पण चुका होणार नाहीत तुमच्या. सो मग काय करायचं आहे तर AEIOU ह्या स्वरांचे वेगवेगळे उच्चार होतात. ते वेगवेगळे उच्चार जे आहेत इथे मी तुम्हाला 2-3 उच्चार लिहिलेले आहेत. फक्त लक्षात ठेवा की हे आहेत स्वर. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की मराठीमधले अ आ इ ई जे आहे हे स्वर आहेत. यालाच आपण इंग्रजीचे काना मात्रा म्हणतो. हो की नाही, की आ आहे हा काना आहे. त्यानंतर ए, लेटर ए म्हणजे हा मात्रा आहे, हा एक मात्रा आहे, हा 2 मात्रा दाखवतो. सो हे मात्रा आहेत आहे ना. सो ह्या काना मात्रांना सुद्धा इंग्रजीचे काना मात्रा म्हणायचं का? का AEIOU यांना इंग्रजीचे काना मात्रा म्हणायचं. लक्षात घ्या, स्वरांशिवाय इंग्रजी वाचता येत नाही. स्वराशिवाय कोणतीच भाषा नाही ना वाचता येत. मराठी वाचता येते का स्वरांशिवाय? हिंदी वाचता येते का स्वरांशिवाय? नाही येत. तसंच इंग्रजी सुद्धा स्वर आणि व्यंजन एकत्रित आल्याशिवाय वाचता येत नाही. प्रत्येक शब्दामध्ये अगदी छोट्यातला छोटा शब्द तुम्ही ॲट शब्द घ्या. ॲट शब्दामध्ये तुम्हाला ए हा स्वर दिसेल. ओके. जो नेहमी वापरातला शब्द आहे THE, द हा शब्द आहे, यात सुद्धा तुम्हाला स्वर दिसेल. ऑन, इवन लेटर अल्फाबेट ए ज्याला आपण ए मीन्स 1 म्हणतो. आय हॅव अ पेन, अ पेन, अ पेन, अ म्हणजे ए. सो अ म्हणजे एक,
मधून शब्द तयार होत असतो. जसं की हा एक आहे, फक्त स्वराने हा शब्द तयार होतो. ए आहे, आय आहे, हे फक्त स्वरांनी बनतात शब्द. परंतु कमीत कमी स्वर आणि व्यंजन एकत्र आलेच पाहिजेत. स्वराशिवाय तर शब्द होऊ शकत नाही. ओके, स्वराशिवाय शब्द होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल मॅडम माय हा शब्द बघा बरं स्वराशिवाय आहे. ए ई आय ओ यू यातला हा शब्द नाहीये. पण लक्षात घ्या, वाय, लेटर वाय हा पण अर्धा स्वर असतो. याला अर्ध स्वर म्हणतात. हाफ वॉवल का? कारण वाय हे लेटर स्वर म्हणूनही काम करतं आणि ते व्यंजन म्हणूनही काम करतं, म्हणून याला हाफ वॉवल म्हणतात. सो वाय हा लेटर वॉवल आहे. तसंच डब्ल्यू हा लेटर सुद्धा वॉवल म्हणून काम करतो. कित्येक ठिकाणी तो वॉवल सारखा उच्चारात येतो, त्यामुळे तो सुद्धा वॉवल आहे हे लक्षात ठेवा. सो अशा प्रकारे तुम्हाला आता मुळात समजलं की एखादा शब्द जर तयार व्हायचा असेल तर त्यासाठी बघा ए टी याच्यामध्ये स्वर आला, व्यंजन आलं. टी एच ई याच्यामध्ये टी एच व्यंजन आहे, ई स्वर आहे. अशा प्रकारे कोणताही शब्द काढा जगातला, कितीही लहान मोठा, त्यात कमीत कमी एक स्वर असतो. कमीत कमी एक स्वर. स्वराशिवाय आपल्याला भाषा कळत नाही. मग आता येऊया महत्त्वाच्या मुद्द्याकडे की बाराखडी, इंग्रजीची बाराखडी कोणती आहे बाबा, ते आधी आम्हाला सांगा मॅम. मग इंग्रजीचं वाचन, लेखन वगैरे प्रकार तुम्ही आम्हाला नंतर सांगा. सो सी हिअर, इंग्रजीची बाराखडी जी आहे, स्वर जे असतात तर ते आपण यूज करतो शब्द बनण्यासाठी, राईट. त्यामुळे याला आपण म्हणतो इंग्रजीतले काना मात्रा. प्रश्न पडतो ना, इंग्रजीचे काना मात्रा कोणते आहेत? जसे आपण हे मराठीचे काना मात्रा घेतो, मग इंग्रजीला काही काना मात्रा आहेत का नाही? तर आहेत. ए ई आय ओ यू यांना आपण इंग्रजीतले काना मात्रा म्हणतो. बघा आता या काना मात्रानुसार आपली बाराखडी कशी तयार होते. आता इथं पहा, एक गंमत या गोष्टीची अशी आहे बघा, इथं स्वर किती दिसतात तुम्हाला? 1 2 3 4 5. 5 स्वर. या 5 स्वरांच्या मदतीने सुद्धा तुम्ही बाराखडी तयार करू शकता. इंग्रजीची बाराखडी बघा कशी तयार असते. आता बाराखडीने मुद्दाम 12 लेटर लिहिलेले आहे, अंक लिहिलेला आहे, लेटर न लिहिता. सो 12 म्हणजे 12, त्याच्यामध्ये 12 शब्द असतात. पण इंग्रजीची जी बाराखडी आहे तर त्याच्यामध्ये स्वरच 5 आहेत ना. सो हे 5 स्वरांपासून आपल्याला ही बाराखडी बेसिकली तयार करता येते. सपोज आपण यामधला एक व्यंजन घेऊया ब. ओके, आपले स्वर किती आहेत? ए ई आय ओ यू. मग आता आपण बी ए, बी घेऊया सुरुवातीला व्यंजन. मग आपली बाराखडी कशी तयार होते बघा, बी ए, बी ई, बी आय, बी ओ आणि बी यू. ओके, बी यू ही झाली आपली बाराखडी. मग याला काय म्हणायचं आपण? तर याला म्हणायचं बॅक, याला म्हणायचं बे, याला म्हणायचं बी, याला म्हणायचं ब आणि याला म्हणायचं ब. बाराखडी या पद्धतीने तयार होते बघा इंग्रजीची बाराखडी. आता याला 12 आहेत का? हे नाही, हे 5च आहेत, 5च लेटर आहेत. हरकत तर तुम्ही याला 5 खडी म्हणू शकता. परंतु मराठीची जशी तुम्हाला बाराखडी माहिती आहे तशा प्रकारे इंग्रजीची कोणती म्हटलं तर हीच आहे ती बाराखडी. ओके, आता ह्याची 12च नाही तर याची खूप मोठी खडी तयार होते. नुसती 12च नाही, लक्षात घ्या कशी मोठी खडी तयार होते सांगते. सो या पद्धतीने ही मुलांकडून तयार करून घेऊ शकता. आता इथं ब आहे, सी चे लेटर सोडून देऊया कारण इथे क आणि स असे दोन वेगळे उच्चार होतात आणि हा सी जो आहे तो अपवाद आहे या बाराखडीच्या नियमांना. सो आपण तो नंतर घेऊया. डी चा बघा आता. सपोज आपण डी घेतला तर डी ए, डी ई, डी आय, डी ओ, डी यू ही बाराखडी तयार होते. मग ती कशा पद्धतीने होईल? डॅ, डे, डी, ड आणि ड, ड. याच पद्धतीने तुम्ही अगदी झेड पर्यंतची बाराखडी लिहू शकता. जिथे जिथे 2-2 उच्चार आहेत तिथे पहिला एकच उच्चार घ्या, त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. पण सी आणि जी, जीची जी बाराखडी आहे ती तुम्ही नाही करणार आहात. कारण का? तर सीच्या पुढे ऑलरेडी स उच्चार केव्हा होतो? तो वाय लेटर येतो, आय लेटर येतो. पण सीचा क उच्चार घेऊन तुम्ही बाराखडी तयार करू शकता. पण ती बघा वेगळीच तयार होते, त्यामुळे तिला आपण अपवाद मध्ये घेतो. म्हणून मी आता इथे दाखवत नाही, फक्त हे अपवाद आहे एवढंच लक्षात ठेवा, वेळ जाईल आपला. ओके, सो या पद्धतीने झेड पर्यंतची बाकी सर्व बाराखडी लेटर्सची तुम्ही करू शकता. फक्त सी आणि जी अपवाद आहेत, त्या दोन्हीची बाराखडी तयार करू नका कारण त्याचे उच्चार वेगळे तयार होतात. ओके, सो बघा आता तुम्हाला
तुम्ही याला 5 खडी म्हणू शकता, राईट. पण मग 12 खडी कशी तयार होते? येस, 12 खडी पण तयार होते, तेही तुम्हाला दाखवते. पण तत्पूर्वी अजून एक गोष्ट लक्षात घ्या की इथं तुम्हाला हे जे 5 स्वर दिसतात, या 5 स्वरांचे फक्त 5च उच्चार होत नाही, तर या 5 स्वरांचे 44 पेक्षा जास्त उच्चार होतात. बघा, 5 स्वर आहेत, तर ह्या 5 स्वरांचे किती उच्चार होतात? 44 पेक्षा जास्त उच्चार होतात. जसं ह्या प्रत्येक सी चा लेटरचे 2 उच्चार पाहिले आपण, है ना, तसे ए चे उच्चार, लेटर ए, स्वर ए चे उच्चार 5 ते 6 आहेत, ई चे पण 5 ते 6 आहेत. असं 6 7 6 7, कुणाचे 8 9 असे वेगवेगळे उच्चार आहेत. आणि या 5 स्वरांच्या एवढे रूप आहेत, एवढे रूप. त्यामुळे कसं ओळखू शकणार आपण, आहे ना? कृष्णाला पटकन ओळखता येत होतं का? कृष्ण कोणतंही रूप धारण करू शकत होता. सो कृष्णाला कृष्ण म्हणून पटकन ओळखता येत नव्हतं, कारण त्याचे असंख्य रूप होते. कोणत्या रूपात कसं ओळखणार की हा कृष्णच आहे? तसंच याचं पण आहे की ए चे अनेक उच्चार आहेत, मग याचा कोणता उच्चार कुठे करायचा, आणि म्हणून एक्झॅक्ट अशी 12 खडी इंग्रजीची याची तयार होत नाही. पण 5 खडीच्या माध्यमातून तुम्ही ती तयार करू शकता. त्याच्यानंतर याचे जे 44 उच्चार आहेत ते तुम्ही शॉर्टकट स्पीच मध्ये कसे लर्न करणार, कसे लक्षात ठेवणार, हे पण मी तुम्हाला आजच्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर स्टुडंट्स, आता आपण बघूया की ही 12 खडी काय प्रकार आहे. तर ही जी 12 खडी आहे याच्यानुसार इंग्रजीची 12 खडी तयार होते. बघा, आता तुम्ही म्हणाल मग याला इंग्रजीची 12 खडी म्हणायचं का मॅडम? तुम्ही आता सांगितलं त्याला इंग्रजीची 12 खडी म्हणायचं. तर ही पण इंग्रजीची 12 खडी आहे, परंतु लक्षात घ्या, भाषा आपल्या 2 आहेत, मराठीतून इंग्लिश आणि इंग्रजीतून इंग्रजी, इंग्रजीमधून इंग्रजी, अशा 2 प्रकारच्या भाषा आहेत. तुम्ही म्हणाल मॅडम कसं काय सांगताय हे? सो सी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या ज्या 12 खडी आहेत ह्या दोन्हीही 12 खडी इंग्लिशच्या आहेत. लक्षात घ्या, अ आ इ ई जी 12 खडी दाखवते मी त्यानुसार सुद्धा तयार होणारी 12 खडी इंग्रजीचीच आहे. आणि आता जी 5 खडी दाखवली मी ती पण इंग्रजीची 12 खडीच आहे. सो 12 खडी तसं पाहायला गेलं तर ना, मुळात इंग्रजी 12 खडी, इंग्रजी कानामात्रा हा शब्दच नाही प्रयोगात. कानामात्रा इंग्रजीला वगैरे नाही, कारण इंग्रजी जी आहे ती लॅटिन भाषा आहे आणि लॅटिन भाषेमध्ये कानामात्रा नाही. लक्षात घ्या, पण आपण ह्याला कानामात्रा म्हणू शकतो, हे पण लक्षात ठेवा. काही जण लागलीच पटकन कमेंट बॉक्स मध्ये ऑब्जेक्शन घेतील. काही खूप हुशार तज्ञ लोक पण माझे व्हिडिओ पाहतात आणि मग ते लागलीच कमेंट मध्ये लिहितात की ओ मॅडम, इंग्रजीला कानामात्रा नाही, तुम्ही मुलांना चुकीचं कसं शिकवायला लागलात. सो नीट लक्षात घ्या, देवनागरी भाषा ज्या आहेत त्याला कानामात्रा आहेत, पण इंग्रजी ही लॅटिन भाषा आहे. त्यामुळे इंग्रजीला तसं पाहायला गेलं तर मुळात हे 12 खडी कानामात्रा जे आहेत ते नाहीच आहेत. पण जशा पद्धतीनं देवनागरी भाषेमध्ये स्वरांसहित कानामात्रा तयार होतात, तसंच त्याच पद्धतीनं इंग्रजीमध्ये सुद्धा स्वरांच्या मदतीनं आपण जे शब्द तयार करतोय तर त्याला आपण 12 खडी म्हणू शकतो. क्लिअर? सो सी, 2 भाषा आहेत, मराठीतून इंग्लिश आणि इंग्रजीमधून इंग्रजी भाषा. आता कशा पद्धतीनं बरं ह्या 2 भाषा तयार होतात? स्टुडंट, आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होईल कदाचित, याचा कदाचित मला पार्ट सेकंड पण तयार करावा लागेल. शिकवत असताना आपला व्हिडिओ किती मोठा होतो आहे त्यानुसार मी पार्ट सेकंड तयार करेन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला व्हिडिओत कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. पार्ट सेकंड जर तुम्हाला या पद्धतीनं डिटेल मध्ये हवा असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवा की मॅडम आम्हाला याच्यातला पार्ट सेकंड हवा आहे. म्हणजे तुम्हाला हे जे इंग्रजीतल्या 12 खडीचं जे खरं रूप, खरं स्वरूप आहे ते जर तुम्ही मुळासकट शिकलात, संपूर्ण शिकलात, तर मग तुम्ही पूर्णपणे साक्षर झालात समजा. आजच्या व्हिडिओत तर साक्षर होणारच आहात, कारण एबीसीडी कशी म्हणायची आहे, त्याचे रूप कोणते, त्यांचे स्वर कोणते, वॉवल कोणते, ते वाचायचे कसे, भाषा कोणत्या, सगळं काही क्लिअर करते मी. सो इथेच तुम्ही जवळपास साक्षर होणार आहात. पण पूर्णपणे व्हायचं असेल तर पार्ट 2 काढूया. सो मला जरूर कमेंट मध्ये लिहून पाठवा की याचा पुढील भाग डिटेल मध्ये पाहायला आवडेल का. जर तुम्ही यस म्हणून कमेंट मध्ये लिहिलं आणि तेवढेच लाईक केले व्हिडिओला, जरूर लाईक करा, जरूर लाईक करा, तर पुढचा डिटेल मधला अभ्यासपूर्ण भाग मी तुम्हाला नक्कीच शिकवेल. सो मराठीमधनं इंग्रजी जी भाषा असते ती आणि इंग्रजीमधनं इंग्रजी या दोन्ही मधला फरक आपण लक्षात घेऊया. सी हिअर, जस्ट अ मिनिट. ओके, सो आता बघा, आपल्याला सपोज
आहे मराठीमध्ये सपोज शरद. ओके, शरद. ओके, शरद शब्द मला लिहायचा आहे समजा. सो हा आहे शरद मराठी. आता मला याचं जर इंग्लिश मध्ये स्पेलिंग तयार करायचं असेल तर मी काय करते, ह्या श चा क ख ग ज्ञ पर्यंतचे जे लेटर्स आहेत त्या प्रत्येक लेटरला इंग्रजीमध्ये काय स्पेलिंग येतं ते जवळपास सर्वांना पाठ असतो. सो त्यासाठी मी ते लिहिलेलं नाही, तर श साठी येतं SH. ओके, ह्या प्रत्येक लेटर मध्ये बघा इथे तुम्हाला कुठेही कानामात्रा दिसणार नाही, पण जेव्हा कुठल्याच कानामात्रा नसतो तर तेव्हा आपण डॅश लिहित असतो. आता ह्या अ साठी ए पण लिहिला जातो आणि डॅश पण वापरला जातो, कारण हा अ जो असतो तो प्रत्येक व्यंजनामध्ये, मराठी व्यंजनामध्ये तो लपलेला असतो. सो जसं इथं श म्हणते तर श मध्ये अ लपलेला असतो, र म्हणते तर र मध्ये अ लपलेला असतो, द म्हटल्यावर त्यात सुद्धा अ लपलेला असतो. पण इंग्रजीमध्ये एक वेगळा नियम आहे, तो बघूया. आता हा श साठी मी SH लिहिलं, र साठी मी R लिहिलं, द साठी मी D लिहिलं. आता एवढ्यातच आपलं स्पेलिंग तयार झालं का इंग्लिश? तर नाही. तर SH सोबत आपल्याला लिहावं लागतं A, र साठी आपल्याला लिहावं लागतं R च्या सोबत A. का लिहिलं आपण हे A? कारण श म्हणताना अ बाहेर पडतो बघा, म्हणून पहा श व र त्या प्रत्येक मध्ये अ बाहेर पडतो, तर हा अ त्यात लपलेला असतो, म्हणून आपल्याला त्याच्यासोबत ए लिहावा लागतो. बघा ह्या बाराखडीचा, ह्या अ चा उपयोग केला. ही मराठी बाराखडी आहे, पण या मराठी बाराखडीचं हे जे इंग्रजी आहे, इंग्रजी रूपांतर आहे हे. पण आपण हे इंग्रजी रूपांतर कशा पद्धतीने तयार केलंय, तर हे आपण वॉवलच्या मदतीने केलंय. लक्षात घ्या, सी हिअर. म्हणून म्हणते की दिस इज द ट्रुथ, दिस इज द ट्रुथ बिहाइंड द अल्फाबेट्स. हे खरं सत्य आहे. सो ए आय ई ओ यू याच्यामध्ये सगळीकडे यम आणि यन सोडून यात सगळीकडे तुम्हाला स्वर दिसतील. यम आणि यन सुद्धा त्याच्यामध्ये म चा उच्चार येतो, न चा येतो, म्हणून लिहिलेले आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इंग्रजी मधले हे सगळे वॉवल आहेत. ए आय ओ यू हेच वॉवल इथं आले, म्हणजे ह्या मराठीच्या बाराखडीचं ही इंग्रजी बाराखडी रूपांतरित केलेली आहे. मग ती केव्हा वापरतो आपण? तर ही बघा, ही पण इंग्रजी बाराखडी आहे आणि ही जी आता आपण पाचखडी तयार केली होती ती पण इंग्रजी बाराखडीच आहे. मग ती केव्हा वापरायची, ही केव्हा वापरायची? तर मराठीतून इंग्लिश मध्ये जेव्हा लिहायचं असतं तेव्हा ह्या बाराखडीचा उपयोग करायचा, आणि इंग्रजीतून इंग्रजी जेव्हा लिहायचं असतं तेव्हा ह्या बाराखडीचा. आणि हे जे स्वर आहेत ए ई आय ओ यू याचे जे 44 उच्चार आहेत त्या उच्चारांचा उपयोग करायचा. लक्षात घ्या. आता इंग्लिश भाषा कशी असते, सी हिअर. सपोज मला लिहायचे कार. मला काय लिहायचे, कार. आता कार मी म्हणाले, कार हा एक इंग्रजी शब्द आहे, तुम्हाला माहिती आहे. आता कारला मला इंग्लिश लिहायचं आहे, तर मी या नियमांनुसार कारचं स्पेलिंग KAR लिहिलं तर चालेल? अजिबात नाही, अजिबात नाही. सो मग काय करावं लागेल, तर आपल्याला याचं स्पेलिंग असंच लिहावं लागतं, CAR. कार. का? कारण हा इंग्रजी शब्द आहे. इंग्रजी शब्दाचं जसं स्पेलिंग लिहायला पाहिजे तसंच त्या रूलनुसार, इंग्रजीच्या 44 उच्चारांच्या नियमानुसार जे स्पेलिंग तयार होतं तेच लिहावं लागतं. ओके, मग जशा प्रकारे सपोज तुम्हाला इथं लिहायचं असेल फॅन, फॅन, तर तुम्हाला इथं लिहावं लागेल FAN, फॅन. असंच लिहावं लागेल. मला इथं फॅन न लिहिता सपोज मला इथं पंखा लिहिता येईल का? पंखा. मी पंखाला इंग्लिश मध्ये जर असंच लिहिलं तर सपोज मला फॅन शब्द माहितीच नाही, पण मी तयार केलं पंखा, पंखा, पंखा. आता हे चालेल का? तर स्टुडंट्स, हे तुम्हाला केव्हा चालतं, जर तुम्ही सोशल मीडियावर एखादा मेसेज टाइप करत असाल. ओके, सो हा मेसेज या पद्धतीने आपण लिहितो. सपोज मला म्हणायचं आहे की पंखा आण. ओके, आपण SMS करतो. SMS करत असताना आपण सपोज कुणाला तरी चॅटिंग करतो आहोत. चॅटिंग मध्ये आपण सांगतो कुणाला तरी पंखा आण, असं मला लिहायचंय समजा. तर आजकाल मराठी भाषा अशी लिहिली जात नाही. खूप जणांना मराठी लिहायला अवघड जातं मोबाईलवर, मग तेव्हा ते इंग्लिश मध्ये लिहितात. काय लिहितात बरं? पंखा
पंखा आन, पंखा आन. डबल AN लिहिलं तरी चालेल, नुसतं AN लिहिलं तरी सुद्धा चालेल. पंखा आन म्हणजे हे SMS मध्ये चालतं, चॅटिंग मध्ये चालतं. तुम्ही असं लिहिलेलं, पण इकडे असं चालणार नाही. पंखा आन म्हटलं तर इंग्लिश मध्ये जर मला लिहायचं असेल पंखा आन, हेच सपोज मला इंग्लिश मध्ये लिहायचं आहे, इंग्रजी लिहायचं आहे मला, तर पंखा आन साठी मला काय म्हणावं लागेल? पंखा आन. तर मला म्हणावं लागेल आणण्यासाठी शब्द आहे ब्रिंग, ब्रिंग, आणि पंखासाठी शब्द आहे फॅन. मला म्हणावं लागेल ब्रिंग फॅन किंवा ब्रिंग अ फॅन, एक फॅन आण. म्हणजे बघा इथं मी इंग्रजी करते आहे, इथं मला हे स्पेलिंग, हे पंखा मी या नियमाने केलं. पंखा प न एन, खा, ख साठी KH, आणि आ आहे काना आहे म्हणून ए, हे सगळे नियम वापरले पंखा. पण हे आपल्याला इकडे नाही वापरता येत. मी इथं पंखासाठी इथं इंग्रजीमध्ये बघा हे सगळं इंग्रजी आहे, इकडे जर मी फॅन नाही लिहिलं पंखात शब्द लिहिला तर चालत नाही. दिस इज द डिफरन्स. हा फरक आहे दोन्ही भाषेमध्ये. खूप जणांना समजत नाही की ही बाराखडी कुठे वापरायची आहे आणि ही बाराखडी कुठे वापरायची आहे. सो सी, दिस इज द डिफरन्स. हा समजून घ्या. सो आता आपल्याला सपोज इकडे अजून कुठलंही नाव तुम्ही इंग्लिश मधलं लिहू शकता आणि मग तुम्हाला ते वाचता येतं, ते तुम्हाला लिहिता येतं. ओके, सपोज तुम्हाला लिहायचं आहे नीता, नीता एखाद्या मुलीचं नाव, मग न साठी येतं एन, नी म्हणजे ही वेलांटी आहे, दुसरी वेलांटी आहे, दुसरी वेलांटी, दुसऱ्या वेलांटीसाठी डबल ई येतं, परंतु डबल ई दोन वेळेस तर न लिहिता आपण एक वेळेस लिहिलं तरी चालतं. किंवा आपण डबल ई लिहिलं आणि ता म्हणजे टी, आणि ए साठी हा काना आहे म्हणून कानाचा शब्द लेटर ए, या पद्धतीने आपण लिहिलं तरी सुद्धा चालतं. म्हणजे कोणतंही स्पेलिंग, कोणतंही नाव, नाव प्रॉपर नाउन, लक्षात घ्या कोणत्याही प्रॉपर नाउनचं स्पेलिंग जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही या OIच्या मदतीनं, ह्या इंग्रजी बाराखडीच्या मदतीनं लिहू शकता. ही सुद्धा इंग्रजी बाराखडी आहे, मराठीच्या उच्चारांची किंवा स्वरांची ही तयार केलेली इंग्रजीची बाराखडी आहे. पण हिचा उपयोग आपण मराठीतून इंग्लिश मध्ये करण्यासाठी करतो. इंग्रजीच्या शब्दांचं भाषांतर करताना किंवा स्पेलिंग लिहिताना ते जमत नाही. मग आता ह्याचे नियम जर तुम्ही पूर्णपणे शिकलात तर तुमचं एकही स्पेलिंग चुकणार नाही. लक्षात घ्या, एकही स्पेलिंग तुमचं चुकणार नाही. आता सपोज मी इथं तुम्हाला नीता सांगितलं, आता आपण काही अजून शब्द बघूया. सो अजून शब्द कशा पद्धतीचे होतात? सो सी, आपण इथे काय करू शकतो? सपोज आपण नाव लिहू शकतो, आडनाव लिहू शकतो, गावाचं नाव लिहू शकतो. सपोज जालना, जालना हे गावाचं नाव आहे. आता गावाच्या नावाचं स्पेलिंग सुद्धा तुम्ही याच पद्धतीने तयार करू शकता. ज साठी आपल्याला लिहितात जे. ओके, ज साठी जे स्पेलिंग लिहितो, ज साठी जे. सो इथे मी लिहिलं ज साठी जे. ल, सॉरी आधी याचा काना आहे, तो कानासाठी इथं शब्द येतो डबल ए किंवा ए. जिथे जिथे डबल लेटर आहे तिथे तिथे आपण सिंगलच वापरायचे. का? कारण इंग्रजीमध्ये कमीत कमी शब्दात लिहिणं हे जास्त वापरलं जातं, प्रिफर केलं जातं. म्हणून डबल ए न लिहिता एकच ए लिहायचा आहे. जा, ल, ल साठी येतं एल, जसं की तुम्हाला इथं दिसेल. ल साठी एल, सो ल साठी एल लिहिलं. याच्यामध्ये अ लपलेला असतो त्यामुळे आपण लिहिणार ए. त्यानंतर न साठी एन आणि काना आहे म्हणून शेवटी ए. हा झाला जालना शब्द तयार. सो सी स्टुडंट, कशा पद्धतीने शब्द तयार व्हायचे? गावाचं नाव असेल, एखाद्या पर्वताचं नाव असेल, एखाद्या रिव्हरचं नाव असेल, जसं की सपोज गंगा, गंगा हे नदीचं नाव आहे. सो नदीच्या नावांचे सुद्धा स्पेलिंग तुम्हाला याच रूलने तयार करता येतात. ग साठी जी, अनुस्वार आहे. आता ग साठी अगोदर लपलेला ए लिहायचा, त्यानंतर अनुस्वार, या अनुस्वाराचा एन लिहिला, त्यानंतर ग, जी आणि याचा काना ए. हा शब्द तयार होईल गंगा. कितीही मोठे शब्द स्पेलिंग असतील तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने ते स्पेलिंग तयार करू शकता. ओके, सो हा आहे मराठीमधनं इंग्लिश मध्ये लिहिण्याचा फंडा. पण इंग्लिश मधनं इंग्लिश मध्ये जेव्हा लिहायचं असेल
तेव्हा मात्र आपल्याला 44 नियमांचीच मदत घ्यावी लागते। हे जे आहेत दिसणारे तुम्हाला इथे सुरुवातीचे काही 5 स्वर, जे मी सुरुवातीला 5 खडी लिहून दाखवली त्यामध्ये सांगितलेले 5 स्वरांचे उच्चार आणि त्याच्या सोबत इतर उच्चार सगळे मिळून 44। ते 44 उच्चार आपल्याला पाहायचे आहेत। तर ह्या उच्चारांच्या मदतीने आपण ह्या शब्दांची स्पेलिंग लिहित असतो। शब्द छोटा असो किंवा मोठा असो, कोणताही असो, आहे ना। सो जसं फॉर एक्झाम्पल सपोज आपल्याला शब्द लिहायचा आहे चेअर, चेअर, तर याचं स्पेलिंग लिहावं लागतं CHAIR, चेअर। आता हा AI कसा आला? मात्रासाठी ए उच्चार जेव्हा येतो तेव्हा ए हा ए मधला एक स्वर आहे, एक उच्चार आहे। ए चा स्वराचा एक उच्चार आहे ए। सो ए म्हणजे मात्रा, मात्रासाठी AI लिहितो आपण। ओके, सो त्यासाठी इथे आपण लिहिलेलं आहे AI, चे म्हणजे मात्रा, मात्रासाठी AI स्पेलिंग लिहिलेलं आहे। च साठी CH, र साठी R आणि इतर ह्या मात्रासाठी बघा, ह्या मात्रासाठी स्पेलिंग लिहिलेलं दिसतं AI, AI। पण सपोज आपल्याला लिहायचं आहे केक, केक। आता इथं पण कवर मात्रा आहे बघा, इथं पण कवर मात्रा आहे, पण आता याचं स्पेलिंग बघा कसं तयार होतं CAKE, CAKE। म्हणजे इथे जे शब्दाचं स्पेलिंग झालं ते इथं AI लिहिलं मी, मग इथं AI लिहिलं तर चालणार नाही का? तर नाही चालत, नाही चालत। सो का नाही? तर त्याचे रूल्स आहेत। इंग्रजी भाषा जी आहे त्याच्यामध्ये असंख्य रूल्स आहेत। त्यातल्या त्यात ह्या AIOU ह्या 5 स्वरांचे 44 प्लस उच्चार आहेत। त्यासाठी आपल्याला हे उच्चार आणि त्याचे उच्चारामागचे जे नियम आहेत ते आपल्याला डिटेल शिकावे लागतात आणि ते शिकल्याच्या नंतर तुम्हाला समजतं की या मात्रासाठी इथे AI लिहिलेलं आहे, इथे पण मात्रा चाललेला आहे, मग इथे A-E असं का, असा उच्चार का, असं स्पेलिंग वेगळं का? तर जे स्पेलिंग वेगवेगळे तयार होतात तर त्याच्या उच्चाराचे, त्याच्या मागचं जे रहस्य आहे तर ते आहे ह्या 44 नियमांमध्ये लपलेलं। जस्ट टेक अ स्क्रीनशॉट। येस स्टुडंट, स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नेमका कसा वाटला हे मला जरूर लिहून सांगा। कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर जरूर पाठवा। लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल आणि याच्यातला पार्ट सेकंड जर तुम्हाला हवा असेल, हा पार्ट फर्स्ट केलेला आहे आपण, मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, तुम्ही जर स्किप न करता ऐकलं असेल तर। आता ह्याचा पार्ट सेकंड म्हणजे काय करायचं आहे, तर आपल्याला ह्याच्यामधला अजून जे बारीक सारीक गोष्टी आहेत, इंग्रजीच्या बाराखडी मागचं जे रहस्य आहे, ते जे सगळे रहस्य आपल्याला पाहिजे त्या दोन्हीही बाराखडीचे, ते जर तुम्हाला डिटेल मध्ये अभ्यासायचे असतील तर कमेंट मध्ये जरूर लिहून पाठवा। पार्ट सेकंड बनवा, आपण पार्ट सेकंड जरूर पाठवूया। सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। पुन्हा भेटूया पुढच्या भागात।